नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकशाहीचा जागर म्हणजे निवडणूक. सोलापूर महापालिकेचीच नव्हे तर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आजपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यभरातील 29 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज विक्री तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजपासून खऱ्या अर्थानं ही प्रक्रिया गतिमान झाली आहे. आज पहिल्या दिवशी सोलापूर महापालिकेनं ज्या ठिकाणी नॉर्थकोट मैदानावर ही सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली जात आहे त्या ठिकाणी ही सर्व निवडणूक यंत्रणा कार्यान्वित झाली असून आज इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी केली. एकूण 7 निवडणूक निर्णय अधिकारी यासाठी नेमण्यात आले आहेत आणि प्रत्येक कार्यालयात आज इच्छुकांनी तोबा गर्दी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी केले. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याला जास्त गती येणार आहे. शिवाय 25 आणि 28 डिसेंबर रोजी सुट्टी असल्यामुळे अवघे 5च दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांची विविध प्रमाणपत्र घेणं, विविध प्रकारचे नाहरकत दाखले घेणं यासाठी चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. मात्र काही महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर या माध्यमातून सांगतोय. उद्यापासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात इच्छुक उमेदवार आणि फक्त 2च व्यक्तींना, अशा 3च व्यक्तींना प्रवेश आहे. शिवाय त्यांची 2 वाहने नॉर्थकोट प्रशालेच्या गेट पर्यंत सोडण्यात येणार आहे. मी पुन्हा एकदा मुद्दा सांगतोय की इच्छुक उमेदवार आणि त्यांचे सूचक आणि अनुमोदक अशा 3च उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रवेश असणार आहे. शिवाय त्यांची 2 वाहनं नॉर्थकोट प्रशालेच्या गेट पर्यंत सोडण्यात येणार आहे. शिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी उमेदवारांना करता येणार नाही. त्यांना जर फोटो हवे असतील तर त्यांनी त्या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तशी मागणी केली पाहिजे. त्यांना ते उमेदवारी अर्ज भरतानाचे फोटो देखील मिळतील. उमेदवारी अर्ज हा 100 रुपयाला आहे. त्यामुळे कोणीही उमेदवार हा अर्ज घेऊ शकतो. उमेदवारी अर्जासोबत काय काय जोडून द्यायचे या संदर्भात महापालिकेनं आणि निवडणूक कार्यालयानं व्यवस्थित पद्धतीने माहिती देखील दिली आहे. सर्वसाधारण गटातील जे उमेदवार आहेत त्यांना 5,000 रुपयाचं डिपॉझिट भरायचं आहे आणि जे महिला किंवा जे इतर मागासवर्गीय कॅटेगरी मधले उमेदवार आहेत त्यांना 2,500 रुपयाचं डिपॉझिट सोबत भरायचं आहे. राजकीय पक्षातील उमेदवार असतील तर त्यांना एबी फॉर्म सोबत जोडायचा आहे. शिवाय शौचालयाचा दाखला असेल किंवा ठेकेदार नसल्याबाबतचं नाहरकत प्रमाणपत्र असेल, महापालिकेची कोणतीही प्रकारची थकबाकी नाही या संदर्भातचं प्रमाणपत्र असेल, उमेदवारांना 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीत या संदर्भातचं ऍफिडेव्हिट असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या भावी नगरसेवकांना आजपासून चांगलीच दमछाक करावी लागणार आहे. आपलं प्रॉपर्टीचं मालमत्ता प्रमाणपत्र, आपली एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता या सगळ्यांचं विवरणपत्र व्यवस्थित भरून द्यावं लागणार आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. जर आपले उमेदवारी अर्ज व्यवस्थित असतील तर ही सर्व प्रक्रिया छाननी करून तातडीने उमेदवारी अर्ज स्वीकारणं एवढीच प्रक्रिया निवडणूक निर्णय कार्यालयात राहणार आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवारांनी या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर शहरातील रहिवासी तो कोणत्याही प्रभागातील असो त्याला कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवता येते किंबहुना त्याचं सोलापूर शहरातील मतदार यादीत नाव असलं पाहिजे. जर एखादा उमेदवार ज्या प्रभागात राहतोय त्याच्या दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवत असेल तर त्याला त्याबाबत मतदार यादीत नाव असल्याची साक्षांकित प्रत सोबत उमेदवारी अर्ज सोबत जोडावी लागणार आहे. त्यामुळं भावी नगरसेवकांनो, आपण उमेदवारी अर्ज भरताना खूप काळजीपूर्वक अर्ज भरा. कोणताही रकाना रिकामा ठेवू नका. उमेदवारी अर्ज भरा. सोलापूर महापालिकेला 102 चांगल्या अभ्यासू नगरसेवकांची गरज आहे. कारण सोलापूर शहर हे डेव्हलपिंग सिटी म्हणून आपण पाहतोय. त्यामुळं चांगले नगरसेवक सोलापूर महापालिकेत निवडून यावे एवढीच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं आणि विनंती. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447745500 आणि 7447745501.
नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25.